पिंपळगाव बसवंत येथील बी पाटील ज्युनियर कॉलेज येथील 100 विद्यार्थ्यांनी 14 ते 16 मार्च रोजी आरंभ एक मदतीचा हात या संकल्पनेतून पिंपळगावपासून 55 किलोमीटर अंतरावरील सुरगाणा तालुक्यातील नागशेवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा लोकसहभाग व 3 दिवस श्रमदानातून कायापालट केला। तालुक्यातील नागशेवडी येथील पिंपळगाव बसवंत तालुका निफाड येथील बी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांनी आरंभ एक हात मदतीचा या संकल्पनेअंतर्गत विशेष 3 दिवस श्रमदान शिबिर आयोजित केलं। संकल्पनेचं हे 8 वर्ष पूर्ण झालेलं आहे। यासाठी लोकसहभागातून विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थांनी 1.5 लाख रुपये जमा केले। जमा झालेल्या रकमेतून नागशेवडीच्या जिल्हा परिषद शाळेस रंगरंगोटी, संरक्षक भिंतीस रंग, शाळा आवारात खेळण्याचे साहित्य, आवारात 100 वृक्षारोपणासह 105 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण खासदार भास्कर बगरे यांच्या हस्ते करण्यात आलं। या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामविकास, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी यावर भर देणे हा होता। यावेळी नशामुक्ती पथनाट्य सादर करण्यात आलं। महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला होता। उपक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश आनरसे, संतोष भंडारे, योगेश्वर शिरसाट यांच्यासह नागशेवडी येथील सरपंच भारती वाघुल, केशव वाघुल, पंढरीनाथ पालवा, एकनाथ महाले, सोमनाथ वाघ यांनी परिश्रम घेतलं। शिबिरात विद्यार्थ्यांनी स्थानिक ग्रामस्थांसोबत एकत्र येत गावाच्या विकासासाठी श्रमदान, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर आणि सामाजिक जनजागृती अभियान राबवलं। ग्रामीण भागातील जीवनशैली समजून घेण्यासोबतच समाजोपयोगी कार्य करण्याची संधी विद्यार्थ्यांना यावेळी मिळाली। या शिबिरामुळे गावकऱ्यांची सामाजिक जागरूकता निर्माण झाली। विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील जीवनशैली, समस्या आणि त्यांच्या समाधानासाठी काम करण्याचा अनुभव प्राप्त झाला। आरंभ एक हात मदतीचा ही केवळ एक संकल्पना न राहता समाजसेवेचा मूर्तरूप घेणारा उपक्रम ठरला। गावाच्या जिल्हा परिषद शाळेची निवड करून शाळेत रंगरंगोटी तसेच शाळेतील आवारात 100 पेक्षा जास्त वृक्षारोपण करण्यात आले। गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आल्याने स्वच्छतेचं महत्त्व कळलं आहे, असं मत रमेश गांगुर्डे, नागशेवडी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी व्यक्त केलं। या श्रमदान शिबिरात सहभागी होऊन 3 दिवसात आदिवासीचे राहणीमान व संस्कृतीबद्दल माहिती मिळाली। तसेच या गावातील ग्रामस्थ व महिला मनमिळावू स्वभावाचा असल्याने आम्हाला खूप आनंद झाला, असं मत तनुजा निरगुडे या विद्यार्थिनींनी पिंपळगाव बसवंत येथील विद्यार्थ्यांनी सांगितलं। जनोदय न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट, सुरगाणा हूं।